आग्रा किल्ला किंवा किल्ले आग्रा हा आग्रा शहरातील एक ऐतिहासिक मुघल किल्ला आहे, ज्याला आग्राचा लाल किल्ला असेही म्हणतात। 3,80,000 मीटर स्क्वेअर म्हणजे 94 एकर लांबीच्या या किल्ल्याची रचना अर्धवर्तुळाकार आहे। तो यमुना नदीला समांतर आहे आणि त्याच्या भिंती 70 फूट उंच आहेत। त्याच्या चारही बाजूंना 4 दरवाजे होते, एक खिगरी दरवाजा नदीला उगवतो। किल्ल्याचे 2 दरवाजे उल्लेखनीय आहेत, दिल्ली गेट आणि लाहोर गेट। लाहोर गेट अमरसिंग राठोड यांच्यासाठी अमरसिंग गेट म्हणून देखील ओळखले जाते। किल्ल्याच्या पश्चिमेकडील शहराकडे तोंड करून असलेला भव्य दिल्ली दरवाजा हा 4 दरवाज्यांपैकी सर्वात भव्य आणि अकबराच्या काळातील एक उत्कृष्ट नमुना मानला जातो। तो 1568 च्या सुमारास सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि राजाचा औपचारिक दरवाजा म्हणून बांधण्यात आला होता आणि त्यात दोन्हीशी संबंधित वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत। तो पांढऱ्या संगमरवरी रंगाच्या गुंतागुंतीच्या जडकामाने सजवलेला आहे। खंदक ओलांडण्यासाठी आणि मुख्य भूमीवरून प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी लाकडी ड्रॉब्रिज वापरला जात होता। आत हाथी पोल म्हणजेच हत्ती गेट नावाचे एक आतील प्रवेशद्वार, ज्याचे रक्षण 2 आकाराच्या दगडी हत्ती त्यांच्या स्वारांसह करत असत, असा सुरक्षेचा आणखी एक थर जोडला होता। ड्रॉब्रिज, थोडीशी चढाई आणि बाह्य आणि आतील दरवाजांमधील 90 अंश वळण हे सर्व प्रवेशद्वार अभेद्य बनवते। वेढा घालताना किल्ल्याच्या दरवाजांना हल्लेखोर चिरडण्यासाठी हत्तींचा वापर करत असत। किल्ल्याच्या उत्तरेकडील भागाचा वापर अजूनही भारतीय सैन्य, विशेषतः पॅराशूट ब्रिगेड करते, त्यामुळे दिल्ली गेटचा वापर जनतेला करता येत नाही। पर्यटक अमरसिंग गेटमधून प्रवेश करतात। शाहजहानने अकबर दरवाजाचे नाव बदलून अमरसिंग दरवाजा असे ठेवले। हा दरवाजा दिल्ली दरवाजासारखाच आहे। दोन्हीही लाल वाळूच्या दगडाने बांधलेले आहेत। स्थापत्य इतिहासाच्या दृष्टीने हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे। अबुल फजलने नोंदवले आहे की बंगाल आणि गुजरातच्या डिझाईनमधील 500 इमारती या किल्ल्यात बांधल्या गेल्या होत्या। त्यापैकी काही शाहजहानने त्याच्या पांढऱ्या संगमरवरी महालासाठी जागा मोकळी करण्यासाठी पाडल्या। इतर बहुतेक इमारती 1803 ते 1862 दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश सैन्याने बॅरेक्स उभारण्यासाठी उद्ध्वस्त केल्या। आग्नेय बाजूला नदीकडे तोंड करून असलेल्या दिल्ली गेट आणि अकबर गेट आणि एक राजवाडा, बंगाली महाल यासारख्या जवळजवळ 30 मुघल इमारती टिकून आहेत। बंगाली महाल लाल वाळूच्या दगडापासून बनलेला आहे आणि आता तो अकबरी महाल आणि जहांगीरी महालमध्ये विभागला गेला आहे। 1530 मध्ये मुघल सम्राट हुमायूनचा राज्याभिषेक या किल्ल्यावर झाला। नंतर 1565 पासून मुघल सम्राट अकबरने त्याचे नूतनीकरण केले आणि सध्याची रचना 1573 मध्ये पूर्ण झाली। 1638 पर्यंत, जेव्हा राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवण्यात आली, तोपर्यंत ते मुघल राजवंशाच्या शासकांचे मुख्य निवासस्थान म्हणून काम करत होते। याला लाल किल्ला किंवा किला-ए-अकबरी असेही म्हणतात। ब्रिटिशांनी ताब्यात घेण्यापूर्वी त्यावर कब्जा करणारे शेवटचे भारतीय शासक मराठे होते। 1983 मध्ये मुघल राजवटीत त्याच्या महत्त्वामुळे आग्रा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आला। हे स्मारक ताजमहालच्या वायव्येस सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। किल्ल्याचे वर्णन तटबंदी असलेले शहर म्हणून अधिक अचूकपणे करता येते। नंतर शाहजहानने त्याचे नूतनीकरण केले। आग्र्याच्या इतर भागांप्रमाणेच मेहमूद गझनीच्या आक्रमणापूर्वी आग्रा किल्ल्याचा इतिहास अस्पष्ट आहे। तथापि 15व्या शतकात चौहान राजपुतांनी त्यावर कब्जा केला। त्यानंतर लवकरच सिकंदर खान लोदी 1487 ते 1517 यांनी त्यांची राजधानी दिल्लीहून हलवली आणि आग्रा येथील पूर्वी अस्तित्वात असलेल्या किल्ल्यात काही इमारती बांधल्या, तेव्हा आग्राने राजधानीचा दर्जा स्वीकारला। पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर 1526 मध्ये मुघलांनी किल्ला ताब्यात घेतला आणि त्यावरून राज्य केले। 1530 मध्ये हुमायूनचा त्यात राज्याभिषेक करण्यात आला। अकबराच्या कारकिर्दीत 1556 ते 1605 किल्ल्याला त्याचे सध्याचे स्वरूप देण्यात आले। नंतर हा किल्ला 13 वर्षे भरतपूरच्या जाटांच्या ताब्यात होता। 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर बाबर इब्राहिम लोदीच्या राजवाड्यात किल्ल्यात राहिला। नंतर त्याने त्यात एक बावली बांधली। त्याचा उत्तराधिकारी हुमायून याचा 1530 मध्ये किल्ल्यात राज्याभिषेक करण्यात आला। 1540 मध्ये बिलग्राम येथे शेरशाह सुरीने त्याचा पराभव केला। 1555 पर्यंत हा किल्ला सुरींकडेच राहिला, जोपर्यंत हुमायूनने तो परत जिंकला नाही। आदिल शाह सुरीचा सेनापती हेमू याने 1556 मध्ये आग्रा परत जिंकला आणि पळून जाणाऱ्या राज्यपालाचा दिल्लीपर्यंत पाठलाग केला, जिथे तो तुघलकाबादच्या लढाईत मुघलांना भेटला। या किल्ल्याचे मध्यवर्ती स्थितीचे महत्त्व ओळखून अकबराने ते आपली राजधानी बनवले आणि 1558 मध्ये आग्रा येथे पोहोचला। त्याचा इतिहासकार अबुल फजल यांनी नोंदवले आहे की हा बादलगड म्हणून ओळखला जाणारा एक विटांचा किल्ला होता। तो उद्ध्वस्त अवस्थेत होता आणि अकबराने राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बरौली भागातील लाल वाळूच्या दगडाने तो पुन्हा बांधला।
वास्तुविशारदांनी पाया घातला आणि तो आतील भागात विटांनी बांधला गेला आणि बाह्य पृष्ठभागावर वाळूचा दगड होता. सुमारे 4000 बांधकाम व्यावसायिकांनी 8 वर्षे दररोज त्यावर काम केले आणि 1573 मध्ये ते पूर्ण केले. अकबराचा नातू शाहजहानच्या कारकिर्दीतच या जागेला त्याची सध्याची ओळख मिळाली. शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. शाहजहान पांढऱ्या संगमरवरी इमारती बनवत असे. जेव्हा शाहजहान अचानक आजारी पडला तेव्हा त्याच्या मुलांमध्ये उत्तराधिकारासाठी रक्तरंजित युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये औरंगजेब विजयी झाला. औरंगजेबाने त्याच्या वडिलांना आग्रा किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. हा किल्ला 13 वर्षे भरतपूरच्या जाट शासकांच्या ताब्यात होता. किल्ल्यात त्यांनी रतन सिंह की हवेली बांधली. 18व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा साम्राज्याने या किल्ल्यावर आक्रमण केले आणि तो ताब्यात घेतला. त्यानंतर मराठे आणि त्यांच्या शत्रूंमध्ये अनेक वेळा हातमिळवणी झाली. 1761 मध्ये अहमद शाह अब्दालीने पानिपतच्या तिसऱ्या लढाईत केलेल्या पराभवानंतर मराठे पुढील दशकासाठी या प्रदेशाबाहेर राहिले. अखेर 1785 मध्ये महादजी शिंदे यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1803 मध्ये दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात मराठ्यांनी तो ब्रिटिशांकडून गमावला. 1857च्या भारतीय बंडात हा किल्ला एका लढाईचे ठिकाण होता, ज्यामुळे भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपले आणि ब्रिटनने भारतात एक शतक थेट राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराजांना आग्र्याला आणण्यासाठी मिर्झा राजे जयसिंहांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र ते तितकं सोपं नव्हतं. मुघलांची मनसब स्वीकारायला आणि शाही दरबारासमोर जाणं आपल्याला बाध्य नाही असं पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी स्पष्ट केलं होतं. त्याला तशी कारणही होती. औरंगजेबाच्या शब्दांवर शिवाजी महाराजांचा अजिबात विश्वास नव्हता. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी औरंगजेब कोणत्याही थराला जाऊ शकतो असं त्यांचं मत होतं. औरंगजेबाच्या भेटीनंतर विजापूरकडून चौथाई वसूल करण्याची शाही परवानगी मिळेल असं शिवाजी महाराजांना वाटत होतं. या विषयावर महाराजांच्या दरबारात चर्चा झाल्यावर त्यांनी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेलं पाहिजे असं ठरवण्यात आलं. शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडे राज्याची सूत्र सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी 5 मार्च 1666 रोजी निघाले. जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहला दिली होती. आग्र्याच्या प्रवासाचा खर्च म्हणून 1 लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. वाटेत असताना महाराजांना औरंगजेबाचं एक पत्र मिळालं. या पत्राचा आशय असा होता की आपण इथे कोणत्याही संकोचाविना यावं, मनात कोणतीही चिंता बाळगू नये. मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतू दिलं जाईल. तुमच्या सेवेसाठी खिलत शाही पोशाखत सुद्धा पाठवत आहे. 9 मे 1666 रोजी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोहोचले होते. त्यावेळेस औरंगजेबाचा दरबार भरलेला होता. 12 मे रोजी त्यांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली. दरबारात शिवाजी राजा असे शब्द पुकारण्यात आल्यावर कुमार रामसिंहांनी शिवाजी महाराज, युवराज संभाजीराजे आणि 10 सेवकांना घेऊन दिवाण आममध्ये औरंगजेबासमोर आणले. महाराजांतर्फे औरंगजेबाला 2000 सुवर्ण मोहरा नजर करण्यात आल्या, तसेच 6000 रुपये निसार म्हणून देण्यात आल्या. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन 3 वेळा मुजरा कुनीरसाद केला. त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली. औरंगजेबानं मान हलवून शिवाजी महाराजांच्या भेटी स्वीकारल्या. त्यानंतर औरंगजेबानं आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितलं. ते महाराजांना 3ऱ्या दर्जाच्या मनसबदारांसाठी ठरवलेल्या जागेवर घेऊन गेले. दरबार पुढे ठरवल्यानुसार सुरू झाला. शिवाजी महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती. दरबारात मान तुकवली तरीही शिवाजी महाराजांबद्दल कोणतेही चांगले उद्गार काढले गेले नाहीत किंवा त्यांना नजराणाही दिला गेला नाही. त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रांगांनंतर मागे उभं करण्यात आलं. तिथून औरंगजेब दिसतही नव्हता. तोपर्यंत शिवाजी महाराजाच्या रागाचा पारा चढलेला होता. त्यांनी आपल्याला कोणत्या लोकांमध्ये उभं केलंय असं रामसिंहाला विचारलं. तुम्ही 5000 मनसबदारांमध्ये उभे आहात असं रामसिंहांनी त्यांना सांगताच ते ओरडले, माझा 7 वर्षांचा मुलगा आणि माझे नोकर नेताजीही 5000 आहेत. बादशहाला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊनही मला ही वागणूक देण्यात येते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं, माझ्यासमोर कोण उभे आहेत? जेव्हा रामसिंहांनी सांगितलं की ते राजा रायसिंह सिसोदिया आहेत, तेव्हा शिवाजी महाराज चिडून म्हणाले, रायसिंह हे जयसिंहांचे लहानसे कर्मचारी आहेत. मला त्यांच्या रांगेत का ठेवलं? थोडा वेळ उभं राहिल्यावर शिवाजी महाराज तिथून बाहेर होऊन एका बाजूला कोपऱ्यात बसून राहिले.
शिवाजी महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे असं औरंगजेबानं विचारलं। त्यावर रामसिंहांनी एकदम कूटनीतिपूर्ण उत्तर दिलं, जंगलातला वाघ आहे, इथला उन्हाळा त्याला सहन होत नाहीये आणि तो आजारी पडलाय। त्यांनी औरंगजेब बादशहाची माफी मागत दख्खनवरून आलेल्या या राजशाही दरबाराचे नियम कायदे माहिती नाहीत असं रामसिंग म्हणाले। त्यावर औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितलं। तिथं त्यांच्यावर गुलाबपाण्याचा शिडकावा करावा। ते बरे झाल्यावर दरबार संपण्याची वाट न पाहता त्यांना थेट निवासस्थळी पोहोचवावं असं सांगितलं। शिवाजी महाराजांना आग्रा शहराच्या बाहेर जयपूर सराईत ठेवावं असा रामसिंहांना हुकूम देण्यात आला। शिवाजी महाराज जयपूर निवासात पोहोचताच घोडेस्वारांच्या एका तुकडीने त्या घराला घेरलं। थोड्याच वेळात पायदळातले सैनिकही तिथं आले। त्यांनी या भवनाच्या प्रत्येक दारासमोर तोफा ठेवून त्यांचं तोंड दाराच्या दिशेने केलं। असेच काही दिवस गेले। शिवाजी महाराजांची हे सैनिक निमूट निगराणी करत आहेत हे पाहिल्यावर औरंगजेबाचा शिवाजी महाराजांना मारण्याचा उद्देश नव्हता हे स्पष्ट झालं। शिवाजी महाराजांना भवनातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती, मात्र औरंगजेब त्यांना विनम्र संदेश पाठवत राहिला। त्याने महाराजांसाठी फळांच्या करंड्या पाठवल्या। बादशहा आपल्याला सुरक्षितपणे परत पाठवणार होता याची आठवण करून देणारा संदेश महाराजांनी प्रमुख वजीर उमदौल मुल्क यांना पाठवला। मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही। औरंगजेब आपल्याला डिवचू पाहतोय, जेणेकरून आपण काहीतरी कृती करू आणि आपल्याला मारण्याचं कारण बादशहाला मिळेल याची शिवाजी महाराजांना हळूहळू जाणीव झाली। बादशहा आपल्याला फळं मिठाया पाठवतोय, यामुळे आपण त्याचे ऋणी आहोत। राज्यकारभाराच्या धबडग्यापासून दूर आग्र्यासारख्या सुसंस्कृत शहरात राहून मजा येते असं ते सांगू लागले। याच काळात औरंगजेबाचे हेर त्यांच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवून होते। शिवाजीराजे फारच आनंदी दिसत असल्याचं त्यांनी बादशहाला कळवलं। त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं। मोघल पहारेकऱ्यांना त्यांच्या कणण्याचा आवाजही येऊ लागला। बरं वाटण्यासाठी रोज संध्याकाळी निवासस्थानाबाहेर ब्राह्मण आणि साधूंना मिठाया आणि फळं पाठवू लागले। काही दिवस पहारेकरी सैनिकांनी त्याची तपासणी केली, मात्र नंतर त्याकडे लक्ष देणं थांबवलं। 19 ऑगस्ट 1666 रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला, आपण फार आजारी असून अंथरुणात होऊन आहोत, आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं। दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरुणानं झाकून घेतलं। फक्त एक हात बाहेर ठेवला होता, त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं। शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले। पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही। हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले। तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं। शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून 6 मैल दूर एका गावात पोहोचले। तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजीरावजी त्यांची वाट पाहत होते। हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर होऊन राहिले। सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं। 3 वाजण्याच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले। महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकऱ्यांना सांगितलं। थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाहीये हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली। त्यांनी आत जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज तिथं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलाद खानला सांगितली। अफसान गेलेला फलाद खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला। त्याच्या तोंडून शब्द आले, जादू, जादू, शिवाजी गायब झाले आहेत। ते हवेत गायब झाले किंवा धरणीनं त्यांना गिळलं असावं, मला काहीच माहिती नाहीये। हे ऐकताच औरंगजेब हैराण झाला। त्यानं दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं आणि बराच वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला। शिवाजी महाराजांच्या शोधासाठी त्यानं 4ही दिशांना सैनिक पाठवले, पण ते सर्व रिकाम्या हातांनी परतले। मुसम्मन बुर्ज, शाह बुर्ज आणि झरोखा 1632 ते 1640 हा राजवाडा नदीकाठी असलेल्या आग्रा किल्ल्याच्या सर्वात मोठ्या बुरुजावर आहे, जो पूर्वेकडे तोंड करून आहे। हे मूळतः लाल दगडाने अकबराने बांधले होते, जो दररोज सूर्योदयाच्या वेळी झरोखा दर्शनासाठी तसेच सूर्योदयाच्या पूजेसाठी वापरत असे। जहांगीरने त्याचा झरोखा म्हणूनही वापर केला। त्याने त्याच्या दक्षिण बाजूला अदल एक जंजीर न्यायाची साखळी देखील स्थापित केली। त्याच्या अष्टकोनी योजनेमुळे त्याला मुसम्मन बुर्ज असे म्हटले गेले। पर्शियन इतिहासकार आणि परदेशी प्रवाशांनी त्याचा उल्लेख शाही किंवा राजाचा बुरुज असा देखील केला आहे। समकालीन इतिहासकार लाहोरी यांनी नोंदवलेले त्याचे जास्मिन टॉवर किंवा सम्मान बुर्ज हे नाव चुकीचे आहे। 1632 ते 1640च्या सुमारास शाहजहानने ते पांढऱ्या संगमरवराने पुन्हा बांधले।
त्याने दरबार सारख्या मुघल संस्थांसाठी एक अपरिहार्य असलेल्या झरोखा दर्शनासाठी देखील याचा वापर केला. ही एक अष्टकोनी इमारत आहे, ज्याच्या 5 बाह्य बाजू नदीकडे पाहणारे एक दालन आहे. या राजवाड्याच्या पश्चिमेकडील बाजूला शाह नासिम अल्कोव्ह असलेले एक प्रशस्त दालन आहे. त्याच्या फरसबंदीमध्ये एक उथळ पाण्याचा तळ बुडलेला आहे. तो रत्नांनी जडलेला होता. हे दालन एका अंगणात उघडते, ज्याच्या उत्तरेकडील बाजूला जाळी पडद्याने प्रक्षेपित केलेला चबुतरा आहे. त्याच्या पश्चिमेकडील बाजूला शीश महालाकडे जाणाऱ्या खोल्यांची मालिका आहे आणि दक्षिणेकडील बाजूला त्याच्याशी जोडलेली एक कोनाडा दालन आहे. अशा प्रकारे हे पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी बांधलेले एक मोठे संकुल आहे. भिंतींवर खोल कोनाडे आहेत. कडांवर शैलीदार लता जडवलेले आहेत आणि मध्यभागी खांब आणि लिंटेलवर कोरलेली झाडे देखील उत्कृष्टपणे जडवलेली आहेत आणि ती शाहजहानच्या सर्वात अलंकृत इमारतींपैकी एक आहे. हा राजवाडा थेट दिवाण एक खास, शीश महल, खास महल आणि इतर राजवाड्यांशी जोडलेला आहे आणि येथूनच मुघल सम्राट संपूर्ण देशावर राज्य करत असे. हा बुर्ज ताजमहालचे पूर्ण आणि भव्य दृश्य देतो आणि शाहजहानने त्याच्या तुरुंगवासाची 8 वर्षे 1658 ते 1666 या संकुलात घालवली आणि असे म्हटले जाते की तो येथेच मरण पावला. त्याचा मृतदेह बोटीने ताजमहालमध्ये नेण्यात आला आणि दफन करण्यात आला. शीश महाल 1631 ते 40 इसवी सन मुघल सम्राट शाहजहानने उन्हाळी राजवाड्याचा भाग म्हणून बांधला होता. त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंती आणि छतावर केलेले काचेचे मोझेक काम. या काचेच्या तुकड्यांमध्ये उच्च दर्जाचे आरसे आहेत जे अंधाराच्या आतील भागात हजारो प्रकारे चमकत होते. हा काच सिरियाच्या हलेब येथून आयात करण्यात आला होता. शाहजहानने लाहोर आणि दिल्ली येथेही काचेचा महाल बांधला. Painted with gold. गझनी गेट इसवी सन 1030 हा दरवाजा मूळतः गझनी येथील मेहमूद गझनीच्या थडग्याचा होता. तो 1842 मध्ये इंग्रजांनी तेथून आणला होता. गव्हर्नर जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी ऐतिहासिक घोषणेमध्ये दावा केला की हे सोमनाथचे चंदनाचे दरवाजे आहेत जे महमूदने 1025 मध्ये गझनीला नेले होते आणि अशा प्रकारे इंग्रजांनी 800 वर्षांपूर्वीच्या अपमानाचा बदला घेतला होता. हा खोटा दावा केवळ भारतीय लोकांची सद्भावना जिंकण्यासाठी करण्यात आला होता. हा दरवाजा प्रत्यक्षात गझनीच्या स्थानिक देवदार लाकडापासून बनलेला आहे, चंदनाच्या लाकडापासून नाही. सजावटीची शैली प्राचीन गुजराती लाकडाशी जुळत नाही. वरच्या भागात कोरलेला एक अरबी शिलालेख देखील आहे. त्यात महमूदचा उल्लेख त्याच्या विशेषणांसह आहे. सर जॉन मार्शल यांनी येथे एक सूचना फलक लावला होता ज्यामध्ये या दरवाजाबद्दल संपूर्ण प्रकरणाचे वर्णन केले होते. ते 16.5 फूट उंच आणि 13.5 फूट रुंद आहे आणि त्याचे वजन सुमारे अर्धा टन आहे. हे भौमितिक, षटकोनी आणि अष्टकोनी पॅनल्सपासून बनलेले आहे जे एका दुसऱ्याच्या मदतीने फ्रेममध्ये रिवेट्सशिवाय जोडलेले आहेत. सोमनाथ येथे ते पुनर्संचित करण्याचा विचार अखेर सोडून देण्यात आला आणि गेट सोडून देण्यात आला. तेव्हापासून ते एका खोलीत ठेवले आहे. To avoid the heat, this was the air-conditioned room. So how come? How air-conditioned? I tell you. You can give you a proof. The wall of house, before the water, all day very good. Heavy velvet curtains on top.
मुघल राजा जहांगीरने 1605 इसवी सनात आपली न्यायसाखळी जंजीर अदल स्थापित केली. तो त्याच्या आत्मचरित्रात नोंदवतो की त्याच्या राज्यारोहणानंतर त्याने दिलेला पहिला आदेश न्यायसाखळी बांधण्याचा होता, जेणेकरून जर न्यायदानात गुंतलेल्यांनी विलंब केला किंवा ढोंग केले तर पीडित लोक या साखळीकडे येऊन ती हलवू शकतील, जेणेकरून त्याचा आवाज माझे लक्ष वेधून घेईल. ते शुद्ध सोन्याचे बनलेले होते. त्याची लांबी 80 फूट होती आणि त्यात 60 घंटा होत्या. त्याचे वजन 1 क्विंटल होते. एक टोक शाह बुर्जच्या तटबंदीला आणि दुसरे टोक नदीच्या काठावरील दगडी खांबाला जोडलेले होते. ही मिथक नाही. विल्यम हॉकिन्स सारख्या समकालीन परदेशी प्रवाशांनी ते स्वतः पाहिले. 1620 इसवी सनात बनवलेल्या एका समकालीन चित्रात देखील त्याचे चित्रण करण्यात आले आहे. साम्राज्याच्या सर्वोच्च न्यायिक अधिकाऱ्या राजाकडे थेट शुल्क, भीती किंवा औपचारिकतेशिवाय तात्काळ मदतीसाठी संपर्क साधू शकणाऱ्या लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा हा एक मार्ग होता. जाती, पंथ किंवा गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेदभाव नव्हता. जहांगीरची न्यायव्यवस्था अदल जहांगीर भारतीय इतिहासात एक आख्यायिका बनली. शाहजहानी महाल इसवी सन 1628 ते 35 हे पांढऱ्या संगमरवरी खास महाल आणि लाल दगडी जहांगीरी महाल यांच्यामध्ये स्थित आहे आणि 2 वेगवेगळ्या काळातील या 2 निवासी संकुलांच्या मध्ये संक्रमणकालीनपणे वसलेले आहे. मुघल सम्राट शाहजहानने विद्यमान लाल दगडी इमारतीला त्याच्या आवडीनुसार रूपांतरित करण्याचा हा सर्वात जुना प्रयत्न आहे आणि आग्रा किल्ल्यातील हा त्याचा सर्वात जुना राजवाडा होता. त्यात एक मोठा हॉल, बाजूच्या खोल्या आणि नदीकाठी एक अष्टकोनी बुरुज आहे. विटा आणि लाल दगडाचे सांगाडे बांधकाम जाड पांढऱ्या स्टुको प्लास्टरने पुन्हा केले गेले आणि फुलांच्या डिझाईनमध्ये रंगवले गेले. संपूर्ण राजवाडा एकेकाळी पांढऱ्या संगमरवरीसारखा चमकत होता. खास महालाच्या दिशेने एक मोठा प्रशस्त पांढरा संगमरवरी दालन आहे, जो 5 कमानींनी बनलेला आहे, दुहेरी खांबांवर आधारलेला आहे आणि बाहेरून छज्जाने संरक्षित आहे. त्याची बंद पश्चिमेकडील खाडीची घरे, गझनीन दरवाजा, बाबरची बावली आणि एक विहीर त्याच्या खाली आहे. द मॅजेस्टिक अकबरी महाल किल्ल्याच्या आग्नेय भागात असलेल्या आग्रा किल्ल्यातील सर्वात जुन्या वाड्यांपैकी एक म्हणजे अकबरी महाल. हे राजवाडे संकुल एकेकाळी 1565 ते 1569च्या सुमारास बांधलेल्या महान सम्राटाच्या मालकीचे निवासी महाल होते. या वाड्यांच्या पश्चिम भागात हरम संकुलाचे स्थान असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. अकबरी वाड्यांच्या आग्नेयेस बंगाली बुर्ज म्हणून ओळखला जाणारा आणखी एक उल्लेखनीय वाडा आहे, ज्यामध्ये कमानीदार गल्ली असलेले चौकोनी दालन आहेत. असे म्हटले जाते की बादशहाने बंगालमधील वास्तुविशारदांना ही स्मारके बांधण्यासाठी निविदा दिल्या होत्या. तत्कालीन बंगालमध्ये प्रचलित असलेल्या समकालीन स्थापत्य वैशिष्ट्यांचा प्रभाव या वाड्यांवर आढळतो. या उद्ध्वस्त वाड्यांवरून अकबराच्या काळात त्या किती महत्त्वाच्या होत्या याचे स्पष्ट संकेत मिळतात. असे म्हटले जाते की शाहजहानच्या कारकिर्दीत अकबराने बांधलेल्या बहुतेक लाल वाळूच्या दगडाच्या वाड्या एकतर पाडण्यात आल्या किंवा पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी महालात बदलण्यात आल्या. अकबरी महाल सुसंवाद आणि प्रेमाचे प्रतीक. अबुल फताह जल्लालुद्दीन मुहम्मद अकबर यांचा जन्म ऑक्टोबर 1542 रोजी झाला. तो दुसरा मुघल सम्राट हुमायून आणि त्याची बेगम हमीदा बानू यांचा मुलगा होता. त्याने असाधारण वैभव प्राप्त केले, ज्यामुळे कदाचित भारतीय मध्ययुगीन इतिहासाची दिशा बदलली. त्याचे तत्त्वज्ञान, धार्मिक सहिष्णुता, कास्ट क्रीड संक्रमित मध्ययुगीन भारतात चांगले काम करत असे. महान अकबरने पसरवलेल्या प्रेम आणि सौहार्दाच्या आभाने हिंदुस्थानमध्ये मुघल साम्राज्याचा मजबूत पाया घातला. त्याच्या पूर्वजांप्रमाणे त्याच्या कृती आणि लष्करी प्रयत्नांमध्ये मी येथे अज्ञात आहे, मी एक आक्रमक आहे, मी येथे जिंकण्यासाठी आणि निघून जाण्यासाठी आहे अशी वृत्ती कधीही दिसून आली नाही. अकबरचा असा विश्वास होता की तो एक खरा हिंदुस्थानी सम्राट आहे आणि साम्राज्याला एक चांगले एकात्म हिंदुस्थान बनवण्यासाठी राज्य करणे हे त्याचे भाग्य आहे. त्याचे तत्त्वज्ञान त्याच्या लष्करी मोहिमा, राजकीय धोरणे, स्थापत्य कामगिरी आणि साम्राज्यात धार्मिक सुसंवाद सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिबिंबित होते. अकबराने आपल्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात प्रेम आणि सौहार्दाचे तत्त्वज्ञान प्रतिबिंबित केले. हिंदूंनाही हिंदुस्थानातील मुस्लिमांसारखेच अधिकार आहेत असा त्याचा विश्वास होता. त्यांनी पूर्वीच्या मुस्लिम शासकांनी हिंदूंवर लादलेला जिजिया कर रद्द केला. त्याची प्रमुख पत्नी जोधाबाई ही अंबट जयपूर येथील हिंदू राजपूत राजकन्या होती, जिने पुढचा मुघल सम्राट जहांगीर सलीम याला जन्म दिला. तोडरमल हे त्यांचे मुख्य नियंत्रक आणि महसूल मंत्री होते. मानसिंग हे त्यांचे प्रमुख सेनापती होते. बिरबल, तानसेन आणि वाघवान दास हे त्यांच्या राजदरबारातील नवरत्नांचे तेजस्वी सदस्य होते. त्यांनी कधीही धार्मिक फरकाच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला नाही.
त्यांच्या कारकिर्दीत हिंदूंची भक्ती चळवळ आणि मुस्लिमांची सुफी चळवळ यशाच्या शिखरावर पोहोचली. त्यांनी त्यांच्या विद्वानांना महाभारताचे फारसी भाषेत भाषांतर करण्याचे आदेश दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे बारिनी यांनी 4 वर्षांच्या सततच्या परिश्रमानंतर रामायणाचे फारसी भाषेत भाषांतर पूर्ण केले. हाजी इब्राहिम यांनी अथर्व वेदाचे भाषांतर केले आणि फौजी यांनी लीलावतीच्या गणितीय सूत्रांचे भाषांतर केले. कोणास ठाऊक, आपण ज्या अकबरी महालांमधून भटकत होतो तिथेच कदाचित या महान कामगिरी झाल्या असतील. अंगुरी बाग किंवा द्राक्षांचा बाग आग्र्याच्या समृद्ध ऐतिहासिक कलाकृतीच्या मध्यभागी आहे. 1637 मध्ये मुघल सम्राट शाहजहानने आग्रा किल्ल्यात खास महाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य निवासी संकुलाचा भाग म्हणून त्याची स्थापना केली होती. ही मुघल बाग त्या काळातील भव्य वास्तुकला आणि सुसंवादी डिझाईनवरील प्रेमाची साक्ष देते. अंगुरी बाग त्याच्या सममितीय सौंदर्यासाठी ओळखली जाते आणि सुरुवातीला ती सम्राट आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खाजगी वापरासाठी तयार करण्यात आली होती. ती शास्त्रीय चारबाग रचनेत मांडण्यात आली होती, जी कुराणात उल्लेख केलेल्या स्वर्गातील 4 बागांवर आधारित चतुर्भुज बाग रचना आहे. बागेचा प्रत्येक भाग तेजस्वी फुले, हिरवीगार झाडे आणि द्राक्षाच्या वेलींनी सजवलेला असेल, ज्यामुळे त्याचे नाव पडले. आग्र्यातील पर्यटनाचा इतिहास ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर सिक्री यासारख्या प्रमुख मुघल काळातील स्मारकांशी जवळून जोडलेला आहे. शतकानुशतके या स्थळांबद्दल जागतिक रस वाढत असताना अंगुरी बागेचे आकर्षण देखील वाढत गेले. जगभरातील पर्यटकांनी प्राचीन मुघल फलोत्पादन आणि गजबजलेल्या आग्रा किल्ल्याच्या हद्दीत प्रदान केलेल्या शांततेचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या प्रवास कार्यक्रमांमध्ये या बागेचा समावेश करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत अंगुरी बागेची मूळ भव्यता टिकवून ठेवण्यासाठी अनेक पुनर्संचित प्रयत्न केले गेले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने या पुनर्संचित आणि संवर्धन प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांना बागेचे अस्तित्व टिकून राहण्याची खात्री मिळाली आहे.